आता या क्वेश्चन मध्ये आपल्याला log ऑफ log x to the base 3 हे दिलेलं आहे आणि dy by dx at x equal to 3 फाइंड आउट करायचं आहे. तर आपण डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉगरिथम फंक्शन आपण हे यूज करूया. इफ y is equal to log x to the base e, then derivative of this function dy by dx is 1 upon x into log a. आपण ही प्रॉपर्टी इथे यूज करूया. असा डेरिव्हेटिव्ह आपण इथे फाइंड आउट करू शकतो. तर y is equal to, आता इथे log घेऊया आपण. आता x ऐवजी ब्रॅकेट आली आणि ब्रॅकेट मध्ये log x to the base 3, बेसला आपल्याला 3 दिलेला आहे. तर आता याचं डेरिव्हेटिव्ह dy by dx is equal to, तर आता आपण याला डेरिव्हेटिव्ह कंपेअर केलं तर x ॲज इट इज, म्हणजे आता हा जो लॉगच्या पुढे असतो ब्रॅकेट मध्ये तो आपण अगोदर घेतो. तर 1 अपॉन ब्रॅकेट ॲज इट इज म्हणजे log ऑफ x to the base 3 ॲज इट इज इनटू log ऑफ a, म्हणजे इथे आला log ऑफ 3 इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस log x to the base 3 आपण असं लिहू शकतो. तर आपल्याला नेक्स्ट टर्मला भेटेल 1 अपॉन log x to the base 3 इंटू log 3 इंटू, आता याचा डेरिव्हेटिव्ह आपला सिंपल आहे, याचा डेरिव्हेटिव्ह आपला 1 अपॉन 3 इंटू log x असा येणार आहे. तर आपल्याला डेरिव्हेटिव्ह ॲट x इक्वल टू 3 फाइंड करायचं आहे. म्हणजे आता या डेरिव्हेटिव्ह मध्ये x व्हॅल्यू आपण 3 पुट करणार. तर इथे आपण 3 जर पुट केलं तर log 3 to the base 3 आपला 1 आन्सर येणार आहे. इथे log 3 आपला ॲज इट इज इंटू 1 अपॉन 3 ॲज इट इज. आता log, आता ॲक्च्युअली परत इथे 3 पुट केले तर log 3 आपला येणार आहे आणि आपला आन्सर log 3 इंटू log 3 स्क्वेअर होईल. म्हणजे आपला आन्सर 1 अपॉन 3 इंटू log 3 ब्रॅकेट स्क्वेअर असं येणार आहे. तर कुठे दिसतंय का? इथे पॉवरला -2 आहे, इथे पॉवर 2 आहे, म्हणजे जर पॉवर आपण वरती घेऊन गेलो तर आपला आन्सर फायनली 1 अपॉन 3 log 3 टू द पॉवर -2 असं होणार आहे. देअरफॉर ऑप्शन डी इज करेक्ट.